तर शेतकरी मंडळी हो, अत्यंत तातडीचा आणि मोठा मेसेज आहे. कोणकोणत्या भागामध्ये जोरदार स्वरूपाचा पाऊस पडणार आहे? चला तर आजच्या व्हिडिओतून जाणून घेऊया. तर आज तारीख आहे 16/4/2026 आणि वार आहे गुरुवार. तर आजपासून 10 ते 15 दिवसामध्ये कोणत्या भागामध्ये जोरदार स्वरूपाचा पाऊस पडणार आहे? या आजच्या व्हिडिओतून चला तर जाणून घेऊया. आपण जर बघितलं महाराष्ट्राच्या कोणकोणत्या भागामध्ये जोरदार स्वरूपाचा पाऊस होऊ शकतो. तर इथे आपण बघितलं तर 17 तारीख शुक्रवारी कोणकोणत्या भागामध्ये जोरदार स्वरूपाचा पाऊस पडणार आहे. तर शुक्रवारी कोरडं वातावरण असणार आहे. 18 तारखेला देखील कोरडं वातावरण अनेक भागांमध्ये असणार आहे. पण इथे आपण जर बघितलं तर 19 तारीख वार आहे रविवार आणि अनेक भागांमध्ये मोठा बदल होणार आहे. आपण जर हा साताऱ्याचा परिसर बघितला चिपळूण आणि त्याचबरोबर ईश्वरपूर, सातारा, पुणे हा जर खेड, जुन्नर हा जर पूर्ण परिसर बघितला तर या परिसरामध्ये जोरदार किंवा मध्यम स्वरूपाचा पाऊस होऊ शकतो. त्याचबरोबर अकोले, मनमाड, वैजापूर, श्रीरामपूर, अहिल्यानगरचा काही बराचसा परिसर, जामखेड, करमाळा हा संपूर्ण परिसरात जोरदार स्वरूपाचा पाऊस असणार आहे. तर हा आपण बघू शकतो नंदुरबार, मालेगाव, जळगाव हा परिसर पूर्णपणे कोरडं वातावरण असणार आहे 19 तारखेला आणि संध्याकाळी 6 वाजता. आता 6 नंतर आपण बघूया कोणकोणत्या भागामध्ये जोरदार स्वरूपाचा पाऊस होऊ शकतो. इथं आपण बघूया 6 नंतर वातावरण ढगाळ राहू शकतं. ढगाळ वातावरण असणार आहे आणि ढगाळ वातावरणामध्येच जोरदार स्वरूपाचं वारा देखील असणार आहे. तर आपण आता 20 तारीख वार आहे सोमवार दुपारी 1 नंतर आपण इथं जर बघितलं तर इथं बेलगाव, सातारा, सोलापूरचा काही परिसर म्हणजे सोलापूरमध्ये कमी प्रमाण आहे पावसाचं. इथं जर आपण बघितलं तर बीडचा जर परिसर बघितला तर इथे जोरदार स्वरूपाचा पाऊस होणार आहे आणि काही तुरळक ठिकाणी लातूरचा काही भाग देखील उदगीर, लातूर यामध्ये देखील पाऊस होऊ शकतो. धाराशिवचा काही परिसर हे जर बघितलं तुळजापूरला देखील जोरदार स्वरूपाचा पाऊस होणार आहे. हा संपूर्ण परिसर तुळजापूरचे आजूबाजूचे जे गावं आहेत या गावात देखील जोरदार स्वरूपाचा परिसरामध्ये या पाऊस पडणार आहे. तर आपण इकडंच वर जर बघितलं तर इथं आपण बघू शकतो की बीडचा काही परिसरात देखील जोरदार स्वरूपाचा पाऊस होणार आहे. तर छत्रपती संभाजीनगरमध्ये थोडासा दिसतोय दुपारी 1 नंतर. आता आपण सोमवारीच 6 नंतर बघूया. तर इथं जर आपण जर बघितलं 6 नंतर देखील छत्रपती संभाजीनगरमध्ये संध्याकाळी जोरदार स्वरूपाचा पाऊस इथं दाखवत आहे. म्हणजे सोमवारी देखील जोरदार स्वरूपाचा पाऊस छत्रपती संभाजीनगरमध्ये होणार आहे. हा शेतकऱ्यांसाठी अत्यंत तातडीचा मेसेज आहे. कारण पाठीमागे देखील जोरदार स्वरूपाचा पाऊस अनेक भागांमध्ये झाला आहे. अनेक शेतकऱ्यांचं मोठ्या प्रमाणात नुकसान देखील झालेलं आहे. आपण जर बघितलं तर काही शेतकऱ्यांचं मोठ्या प्रमाणात गहू असतील, कांदे असतील याचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं आहे. आपण जर हा जालन्याचा परिसर बघितला तर जालन्याच्या परिसरामध्ये देखील आपण इथं जर बघितलं तर तुरळक ठिकाणी थोडासा पाऊस होण्याची देखील इथे देखील शक्यता आहे. तर इथे आपण बघू शकतो तुम्हाला इथं दिसतंय बेलगाव. आता हा संपूर्ण परिसर तुम्ही बघू शकता. जालना, छत्रपती संभाजीनगर, जळगाव हा संपूर्ण परिसर. आता आपण पुढे जाऊया 6 नंतर कोणकोणत्या भागामध्ये जोरदार स्वरूपाचा पाऊस होऊ शकतो. तर आपण जर बघितलं तर वार आहे मंगळवार, तारीख आहे 21 तारखेला. आता आपण बघूया 21 तारखेला संध्याकाळी 5 नंतर आपण इथे बघू शकता संध्याकाळी 5 नंतर अचानक वातावरणामध्ये बदल होणार आहे. साताऱ्याचा तुम्ही परिसर बघू शकता. कोल्हापूर, रत्नागिरी, बेलगाव, पणजी, विजापूर, सोलापूर, बार्शी, बीड, अहिल्यानगर. आता सर्व शेतकऱ्यांसाठी हा तातडीचा आणि मोठा मेसेज आहे. कारण वार आहे मंगळवार आणि तारीख 21 असणार आहे. तर संध्याकाळी 5 नंतर जोरदार स्वरूपाचा पाऊस या भागामध्ये असणार आहे. आपण जर बघितलं छत्रपती संभाजीनगर, बीड, अहिल्यानगर, बार्शी, सोलापूर, नाशिक, मालेगाव, जळगावमध्ये कमी वातावरण दिसतंय म्हणजे तिथं पाऊस न पडण्याची शक्यता आहे. आणि पुण्याचा बराचसा परिसर
भोर, बारामती, दौंड हे संपूर्ण परिसर तुम्ही बघू शकता. सातारा, मायनी, कराड, ईश्वरपूर, कोल्हापूर हा संपूर्ण निपाणी हा परिसर तुम्ही बघू शकता. अहिल्यानगरमध्ये जवळजवळ सर्वच भागांमध्ये इथं पाऊस पडण्याची देखील दाट शक्यता आहे. हा शेतकऱ्यांसाठी अत्यंत तातडीचा आणि मोठा मेसेज आहे. अहिल्यानगरचा आपण परिसर बघूया. तर अहिल्यानगरचे आपण जर बघितलं तर राहुरीमध्ये देखील जोरदार स्वरूपाचा पाऊस होतो. इकडं जर आपण श्रामपूर वगैरे बघितलं, गंगापूरमध्ये देखील कमी वातावरण म्हणजेच वातावरण तिथं तयार झालेलं नसणार आहे. श्रामपूरमध्ये पाऊस पडू शकतो. इथे आपण बघू शकतो ती कशा पद्धतीनं वातावरणामध्ये बदल होताना दिसत आहे. तर हा अत्यंत तातडीचा आणि मोठा मेसेज आहे. वार आहे 21 तारखेला महाराष्ट्राच्या अनेक भागांमध्ये, अनेक जिल्ह्यांमध्ये जोरदार स्वरूपाचा पाऊस असणार आहे. हा शेतकऱ्यांसाठी अत्यंत तातडीचा आणि मोठा मेसेज आहे. तर शेतकरी मंडळी हो, तुमचा या हवामान अंदाजाबद्दल काही मत असेल तर ते कमेंट बॉक्समध्ये नोंदवायला विसरू नका. आपण इथं बघू शकतो खेड, अकोला, जुन्नर, घोटी, नाशिकचा काही परिसर या परिसरात देखील जोरदार स्वरूपाचा पाऊस असणार आहे. हा संपूर्ण परिसर तुम्ही बघू शकता कशा पद्धतीनं इथे वातावरणामध्ये प्रचंड बदल होताना दिसत आहे. खेड, पुणे, महाड, भोर, चिपळूण, रत्नागिरी, राजपूर, कणकवली, सावंतवाडी, पणजी जवळजवळ मुंबईमध्ये देखील पाऊस होण्याची शक्यता आहे. कारण समुद्र किनारपट्टीला देखील जोरदार स्वरूपाचा पाऊस होणार आहे. हा शेतकऱ्यांसाठी अत्यंत तातडीचा मेसेज आहे. तर शेतकरी मंडळी हो, तुम्हाला आपले व्हिडिओ आवडत असेल तर कमेंट बॉक्समध्ये नोंदवायला विसरू नका.